विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनामध्ये होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा राज्य सरकारचा प्रस्ताव परत पाठवल्याची माहिती मिळतेय। हे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करू शकत नसल्याचं राज्यपालांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता पुन्हा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे। राज्याच्या याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं म्हटलं जात होतं। मात्र हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे असं कारण देत राज्यपालांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे परत पाठवलाय। प्रकरण कोर्टात आहे असं राज्यपालांनी कारण दिलं आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रश्न किंवा हा मुद्दा आणखी लांबणीवर पडलाय। दरम्यान यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। काल आम्ही स्वतः सगळे आमदार बसून आम्ही आमचे दोन्ही घटक पक्षांच्या नेत्याशी आमचं बोलणं झालं आणि याच अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड व्हावी ही भूमिका आमची आहे। आज सरकारच्या वतीनं माननीय राज्यपाल महोदयांना कळवण्यातही येईल असं आम्हाला वाटतं आहे आणि याच अधिवेशनामध्ये ही विधानसभा अध्यक्षाची निवड होईल। आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यपाल असते तर त्यांनी आतापर्यंत निर्णय दिला असता। ते भाजपपाल आहेत आणि भाजपपालांकडून काय अपेक्षा कराव्या हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावावी असं रामदास आठवले अमित शहांना पत्र लिहिणार आहेत। दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मागणी केली। एक मोठी बातमी, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे आणि ते अमित शहा यांना पत्र लिहून तशी मागणी करणार असल्याचं कळतंय। दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं। रामदास आठवले यांची महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आणि त्या संदर्भात ते अमित शहा यांना पत्र देखील लिहिणार असल्याची माहिती त्यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केली। जे ज्यांच्या निमित्त आहे त्यांची चौकशी होते, पण देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत। त्यांनी अनेक जे महाघोटाळे झालेले आहेत त्याची चित्रफी जी आहे ती त्यांनी हाऊसमध्ये दाखवली आणि त्यामुळं सरकारची बदनामी होते। म्हणून मग केंद्राचा आधार घेऊन केंद्र जर आमची चौकशी करतंय तर मग देवेंद्र फडणवीसांना त्रास द्यायचा, प्रवीण दरेकरांना त्रास द्यायचा, म्हणून त्यांना पोलिसांची नोटीस देऊन त्यांची चौकशी करणं अत्यंत अयोग्य आहे। पुढची बातमी, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच या चित्रपटाच्या टीमची भेट घेतली। भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर चर्चा देखील केली। यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की चित्रपटात जे दाखवलंय ते सत्य आणि नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या चित्रपटातून सत्य समोर आणण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। या चित्रपटाचं कौतुक करताना त्यांनी असंही म्हटलं की हे सत्य दडपण्यासाठी एक इकोसिस्टम काम करते आणि सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत। इन दिनों आपने देखा होगा कश्मीर फाइल फिल्म की चर्चा चल रही है और जो लोग हमेशा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन के झंडे लेकर के घूमते हैं वो पूरी जमात बौखला गई है पिछले 5-6 दिन से। और ये फिल्म का तथ्यों के आधार पर, आर्ट के आधार पर उसकी विवेचना करने के बजाय उसको डिस्क्रेडिट करने के लिए बड़ा मुहिम चला है। आपने देखा होगा एक पूरी इकोसिस्टम, कोई सत्य उजागर करने का साहस करे, उसको जो सत्य लगा उसने प्रस्तुत करने की कोशिश की, लेकिन उस सत्य को न समझने की तैयारी, न स्वीकारने की तैयारी है, न ही दुनिया इसको देखे इसके लिए उनकी मंजूरी है।